देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा, वदनी तुझे मंगल नाम, वदनी तुझे मंगल नाम, हृदयी अखंडित प्रेम, चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा, नामा मने केशी राजा, नामा मने केशी राजा, केला नेम चालवी माझा, चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा, विठ्ठला विठ्ठला। ताली बाबा भजन देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वथा, आन तुझे पंढरीनाथा, समचरण सरोजं सांद्र नीलाद्भुताभं, जगननिहित पानी मंडनं मंडनानां, तरुण तुलसी माला, कुंजरं कुंजनेत्रं, सभय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि,
पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदं भुज तेजस्पृदि प्रदेशं, विदिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, जियाने पंढरी सारिखा पुला मूळवन ग्राम केला, वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सका सोयरा जोडियला, जो का भक्त भूतळवटी विख्यात हा गाजिला, नमस्कार माझा त्या श्री संत माधव बाबाला, पंढरीच्या देवराया। पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो, चरणन सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा। प्रस्तुत प्राप्त समय पवित्र अशा कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीनाथांचे लाडके लढिवाळ आणि प्रेमळ भक्त संत शिरोमणी नामदेवराय यांचा उत्कृष्ट असा फार काही चरणाचा नाही पण 4 चरणाचा साधा सोपा सरळ सर्वांच्या पाठांतरातला अभंग आहे। विठ्ठला एवं भजनी मंडळींच्या तर पाठातला आहेच, त्यातले त्या श्रोते मंडळींच्या सुद्धा पाठातला आहे। श्रोते मंडळींच्या पाठात असणं काही नवल नाही, हे जे छोटंसं बालक बसलंय ह्याच्या सुद्धा पाठातला असेल। इतका साधा सोपा रोजच्या भजनामध्ये सर्वजण आपण वाणीनं तो अभंग म्हणतो असा सोपा अभंग चिंतन सेवेकरिता घेतलेला आहे। अभंगावर यथामती यथावकाश चिंतन करण्यापूर्वी 1-2 गोष्टीचा परिहार देणं अत्यंत आवश्यक आहे। हा भव्य आणि दिव्य असा देहपळे परिवारांच्या वतीने चालू असलेला नाम यज्ञ ज्ञान यज्ञ किन निमित्ताने याची सर्वांना जाणीव आहे,
पण वक्त्याचं कर्तव्य म्हणून या ठिकाणी वर्णन करणं आद्य कर्तव्य. विठ्ठला विठ्ठला कैलासवासी सौभाग्यवती मातोश्री आमच्या मामी म्हणायला हरकत नाही, निर्गुणाबाई ज्ञानोबाजी धैपळे यांच्या 9व्या पुण्यस्मरणार्थ त्यांचेच पतिदेव श्रीयुत ज्ञानोबाजीराव धैपळे तसेच त्यांचे तिन्ही चिरंजीव, सर्वांची सुपरिचित मूर्ती, सर्व ज्यांना ओळखतात असे आमचे परमस्नेही श्री विठ्ठलरावजी धैपळे सर, तसेच केशवरावजी धैपळे आणि माधवरावजी धैपळे या तिन्ही भावंडाकडून मातेप्रती असलेली सद्भावना या कार्यक्रमाच्या स्वरूपामध्ये ते प्रगट करतायत. विठ्ठला विठ्ठला आम्ही बरेच कीर्तन ऐकले, बरेच जणांचे इथून मागे ऐकले, इथून पुढे कीर्तन ऐकणार आहेत. कीर्तनकार कीर्तनाच्या गादीवर उभा टाकून सांगतात, आई माझी मायेचा सागर. बरेच कीर्तनामध्ये कीर्तनकार म्हणायला लागलेत आजकाल, तुम्ही आम्ही त्यांच्या समोर बसून ऐकायला लागलो, पण आचरणात मात्र कोणी आणण्याचा प्रयत्न करीत नाही. या धैपळे कुटुंबाकडे जर आपण नजर टाकली, अरे कीर्तनात सांगण्यापेक्षा यांच्याकडे बघून बघा. विठ्ठला विठ्ठला उपदेश कोणालाही करता येतो, अधिकार असो अथवा नसो, उपदेश करायला सर्वजणच तयार आहे, पण त्याला आचरणात आणायला कोणीच तयार नाही. पण या तिघाही भावंडाकडून मातेप्रती असलेली सद्भावना, मातेविषयी असलेलं प्रेम या कार्यक्रमाच्या स्वरूपात गेली 9 वर्षापासून अखंड आणि अविरतपणे त्याच तोलामोलात, त्याच थाटामाटात हा कार्यक्रम संपन्न करतायत. आणि या चालू असलेल्या या कार्यक्रमातला आजचा 5वा दिवस, आणि या 5व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या पामर माणसाकडे प्राप्त झालेली आहे. विठ्ठला शास्त्र सांगते, मात्र देवो भव, पितृदेव देवो भव, अतिथी देवो भव, आचार्य देवो भव. हे सगळं शास्त्र आपल्याला सांगतंय, पण त्या शास्त्रानुसार आपण कुणीही वागत नाहीत. प्रत्येक जण मायबापाची सेवा करत नाही. मला सांगायचंय गड्या, जीवनामध्ये आई लेकराला कधी कळते? मला थोडंसं बोलत राहा. तात्या, लेकराचा जन्म झाला, लेकराचा जन्म झाल्याबरोबर त्याची माय त्याला केव्हा कळते? केव्हा कळते? बोला ना, काहीतरी उत्तर द्या. 3 दिवसात. शाबास शाबास. हा, जन्म झाल्याबरोबर त्याची माय त्याला 3 दिवसात कळते. आणखी एक मला उत्तर हवंय. मुलाचा जन्म झाल्याबरोबर त्याची आई त्याला केव्हा कळते? भजनी मंडळापैकी 2 दिवसात. शाबास. जन्म झाल्याबरोबर त्याची आई त्याला 3 दिवसात कळते, जन्म झाल्याबरोबर त्याची आई त्याला 2 दिवसात कळते. आणखी एक मला उत्तर हवंय. मुलाचा जन्म झाल्याबरोबर त्याची आई त्याला केव्हा कळते? 12 दिवसात. वा, कृष्ण महाराज म्हणतात 12 दिवसाला. हो बरोबर, ते 12व्या दिवशी रांजण पुजतात ना, घुगऱ्या वाजतात, ते 12व्या दिवशी. हो बरोबर आहे, बरोबर आहे. जन्म झाल्यानंतर त्याची आई त्याला 12 दिवसानंतर कळते, त्याची आई त्याला 3 दिवसानंतर कळते, त्याची आई त्याला 2 दिवसानंतर कळते. आणखी मला माता माऊल्यांना प्रश्न विचारायचा आहे. माता माऊल्या, जन्म झाल्यानंतर त्या लेकराची आई त्याला किती दिवसात कळते? बोला बोला. मी घरचाच आहे, मी घरचाच आहे, लाजू नका. किती दिवसात कळते? अर्ध्या तासात. हो नाही, सांगा सांगा. सांगितल्याशिवाय मी पुढं बोलणारच नाही काही. सांगा, तुमच्याकडून एक उत्तर अपेक्षित आहे मला.
सांगा किती दिवसात कळते? महादेव महाराज म्हणतात 5व्या दिवशी. 5व्या दिवशी बरोबर, 5व्या दिवशी दिवा लावतात, सटवी येते, असे आपल्याकडे पद्धत आहे. खरंय खरंय. मुलाचा जन्म झाल्याबरोबर त्याच्याही त्याला 5व्या दिवशी कळते. 5व्या दिवशी कळते. मुलाचा जन्म झाल्याबरोबर त्याच्याही त्याला 2ऱ्या दिवशी कळते. मुलाचा जन्म झाल्याबरोबर त्याच्याही त्याला 3ऱ्या दिवशी कळते. तुम्हीच म्हणलात ना. मुलाचा जन्म झाल्याबरोबर त्याच्याही 12व्या दिवशी. कृष्ण महाराज तुम्हीच म्हणलात ना. बरोबर खरंय. मुलाचा जन्म झाल्यानंतर त्याची आई त्याला 12 दिवसाला कळत नाही. मुलाचा जन्म झाल्यावर त्याची आई त्याला 5वीलाही कळत नाही. मुलाचा जन्म झाल्यावर त्याची आई त्याला 3ऱ्या दिवशी पण कळत नाही. मुलाचा जन्म झाल्यावर त्याची आई 2 दिवसाला पण कळत नाही. ऐका लक्ष देऊन. मुलाचा जन्म झाल्याबरोबर त्याच्याही त्याला अर्ध्या तासात सुद्धा कळत नाही. ज्या दिवशी त्याच्याही त्याच्या जीवनातून निघून जाईल त्या दिवशी त्याला त्याच्याही कळते. विठ्ठल आणि गेल्यानंतर बरेच जण महाराज गोड जेवणापुरतं त्यांचा विसर पडू देत नाहीत. खूप झालं एखादी भाग्यवान माता माऊली असेल तर वर्ष श्राद्धापर्यंत त्या, पण वर्ष श्राद्ध झाल्यानंतर सर्वांस त्यांचे कुटुंबीय त्यांना विसरतात. विसरणे हा माणसांचा स्वभाव आहे. पण आज आमच्या निर्गुण मामी गेली 9 वर्ष झालं महाराज त्यांनी देहावसान होऊन. 9 वर्ष त्याच थाटामाटामध्ये दरवर्षी त्यांचे सुपुत्र त्यांचे पतिदेव तेवढ्याच थाटामाटामध्ये त्यांचा सोहळा संपन्न करतात. म्हणजे ते आज तागायत विसरले नाहीत. आणि अशा महान पुण्यवान माईंच्या या पुण्यस्मरणार्थ आजचा कीर्तन सोहळा आहे. 5व्या दिवसाची सेवा आहे. आणि सेवेकरता नामदेव महाराजांचा अभंग घेतलेला आहे. महाराज या अभंगामध्ये 3 प्रकारचे नेम करतात. 3 प्रकारचे नेम कोणकोणते असतील तर 3ही प्रकारच्या नेमाचा शास्त्रीय दृष्ट्या विचार केला तर काही नेम नामदेव महाराज आजच्या अभंगात करतात. 2 नंबरचा नेम मानसिक नेम महाराज आजच्या अभंगामध्ये करतात. आणि 3 नंबरचा नेम वाचिक नेम महाराज आजच्या अभंगात करतात. महाराज आजच्या अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये कायिक नेम करतात. कायिक नेम देह जावो अथवा राहो. नेम करण्याच्या पद्धती असतात. काही नेम असतात. आपल्या संप्रदायामध्ये सुद्धा नेम येतात. त्या दंडक आहे. 15 दिवसा एक एकादशी हा आपला वारकऱ्यांचा नियम आहे. किंवा महाव्रत एकादशी हा वारकऱ्यांचा नियम आहे. एकादशी व्रत सोमवार न करीती हा वारकऱ्यांचा नियम आहे. काही माता माऊलींचे सुद्धा नियम असतात महाराज. आज मार्गशीर्ष महिना चालू झाला ते लक्ष्मीचा नियम दर गुरुवारी त्या गुरुवारची पूजा करणं हा त्यांचा नियम आहे. काही गुरुवार करायचा नियम आहे. काही माता माऊल्या खडे गुरुवार करायचा नियम आहे. खडे म्हणजे दिवसभर उभा टाकायचं. त्या बसायचं नाही, झोपायचं नाही, काय नाही, 24 तास उभा टाकायचं. काही माता माऊल्या त्या नवरात्रामध्ये पायात काही वाहनच न घालायचं हा एक नियम आहे त्यांचा. पण शास्त्र या नियमांना सहमत नाहीये. विठाला याला शास्त्रीय नियम म्हणता येत नाही. याला अशास्त्रीय नियम म्हणतात. पण आम्ही साधू संतांच्या नियमाने चालणारे वारकरी महाराजाच्या अभंगामध्ये सांगतात हा देह जावो अथवा राहो. देह जाणार आहे सर्वांनाच माहित आहे. मग साधकांनी प्रश्न केला महाराज देह जाणार आहे हे आम्हाला माहित आहे, पण देह गेल्यानंतर देवाची सेवा देवाविषयी भाव आम्हाला कसा
धरता येईल. देह गेल्यानंतर या देहानंच सेवा करता येणार आहे. देह आहे तर आपल्याला कीर्तन करता येईल. देह आहे तर आपल्याला टाळ घेऊन उभा टाकता येईल. हा देह असेल तर आपल्याला सुंदर अशी चाल म्हणता येईल. हाच देह असेल तर सुंदर असा पखवाज वाजवता येईल. हाच देह असेल तर मांडी घालून कीर्तन ऐकता येईल. हाच देह असेल तर या कानानं कीर्तन, ज्ञान, कथा, नामचिंतन, श्रवण करता येईल. आणि हा देह नसेल तर करता येणार नाही. साधी सोपी सरळ भाषा आहे. करता येणार नाही. मग देह गेल्यानंतर आम्ही सेवा कशी करायची? विठ्ठला पण कितीही प्रयत्न केला तर देह राहणार नाही. हे तितकंच खरं आहे. काळ्या दगडावरची पांढरी रेस आहे. हा देह राहणार नाही. भगवंतानं तुम्हाला मला सर्वांना आयुष्य देत असताना वर्षावर दिलेलं नाही, महिन्यावर दिलेलं नाही, दिवसावर दिलेलं नाही, तासावर दिलेलं नाही, मिनिटावर दिलेलं नाही, सेकंदावर दिलेलं नाही. प्रत्येकाला आयुष्य देत असताना भगवंतानं श्वासावर आयुष्य दिलेलं आहे. श्वासावर. उदाहरणार्थ आपल्या नावे एखाद्या बँकेमध्ये खातं असावं आणि त्या खात्यामध्ये तुमच्या नावे 10 लाख रुपये रक्कम असावी आणि त्या 10 लाख रुपये रकमेचा विनियोग कसा करायचा हा कुणाच्या हातात आहे? कुणाच्या हातात आहे? खातेदाराच्या हातात आहे. खातेदाराच्या हातात आहे. तसंच आहे आपलं जीवन गड्या. देवानं जन्म दिल्यानंतर आपलं आयुष्य श्वासावर दिलेलं आहे. तुमच्या खात्यावर इतके श्वास असे भगवंतानं बॅलन्स म्हणून डिपॉझिट केलेले आहेत. ते श्वास कसे खर्च करायचे तुमच्या आमच्याच हातात आहे. विठ्ठला आणि ज्या दिवशी तुमच्या आमच्या जीवनातला अखेरचा श्वास घेतला जाईल त्या दिवशी तुम्ही या भूतलावर राहणारच नाहीत. कारण या लोकाचं नावच आहे मरकालोक. याला मृत्यूलोक म्हणतात. इथे ज्याचा ज्याचा जन्म झाला त्याला त्याला माऊली पिंडा मरण सांगाते उपजे मरते सवेचिते. इथं ज्याचा ज्याचा जन्म झाला त्याला त्याला मरावं लागणार आहे. हे अंतिम सत्य आहे. एवढंच नाही, इथं तुम्ही आम्ही राहणारच नाही. तुमचे पंजोबा जन्माला आले तेही गेले. तुमचे आजोबा जन्माला आले तात्या त्यांनाही जावं लागलं. तुमचे वडील जन्माला आले त्यांनाही जावं लागलं. जो स्वतः आहे त्यालाही जावं लागलं. त्याच्या मुलालाही जावं लागलं. वा वा वा.
आजा मेला पंजा मेला बाप मसला गेला देखत देखत ना तू पण तू तोही पैसा झाला आता उठा तुम्ही खालीच बसा तुम्ही खालीच बसा जागा पाटी भयाले मोठे अरे आजा गेला पंजा गेला बाप गेला तुम्ही जाणार तुमचे मुलं जाणार कोणी राहणार नाही कारण या ठिकाणी ज्याला यावं लागतं त्याला जाणे ही अनिवार्य आहे म्हणून महाराज म्हणतात देह जाईल जाईल देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल हा देह जाणार आहे या देहावर काळाची सत्ता आहे अवघाची आकार ग्राशियला काळे एकते निराळे हरीचे नाम भगवंताचं नाम सोडून सगळ्या गोष्टीवर सगळ्या वस्तूवर काळाची सत्ता आहे देहाच्या माग सुद्धा काळ आहे
वा वा वा. आता बालू महाराज तुमच्या प्रमाणामुळे अर्धा तास कीर्तन लागणार. विठ्ठला विठ्ठला. आपलं देहावर काळाची सत्ता इथपर्यंत चालवत पण धन कुबेराचं वाढवल्यामुळं ते सांगावंच लागते. आता त्याला सोडता येत नाही, त्याला सोडताच येत नाही, कारण धनासाठी तर सगळं चालू आहे ना. विठ्ठला विठ्ठला. या काळावर देहाची सत्ता आहे. धनाचं नंतर सांगू. देह हे काळाचे ह्या आपल्या चिंतनासाठी तुकडा समर्पित कर. 3 प्रकारचा काळ आहे. कोणकोणता महाराज सांगा ना थोडं तरी. काळ किती प्रकारचा? 3 प्रकारचा. हा ते माधव महाराज म्हणतोय सकाळ दुपार संध्याकाळ. हा काय काळ आहे का? काळाचे 3 प्रकार. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडल्यानंतर बराचसा काळ झालेला असतो आणि त्या गोष्टीचा विचार आजच्या घडीला जर आपण केला तर त्या गोष्टीला भूतकाळातील गोष्ट म्हणायचं. आता सध्या जी स्थिती चालू आहे, सध्या जे कीर्तन चालू आहे, हे वर्तमान काळामध्ये समजा. आणि पुढे काय होणार आहे, पुढच्या वर्षी होणारा सप्ताह हा भविष्य काळात जातो. या 3 काळावर त्या काळाची सत्ता आणि या 3 काळाचा पगडा या देहावर आहे. हे 3 काळ नाशाच्या रूपाद्वारे या देहाला खातात. विठ्ठला विठ्ठला. म्हणून तर महाराज म्हणतात ना, काळ देहाशी आला खाऊ. काळ नाशाच्या माध्यमातून या देहाला खातोय. एवढंच नाही, तो तुमची वाट बघत बसतोय. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. मग त्या नाशाचे शास्त्रकारांनी 3 प्रकार केले. त्या 3 प्रकारच्या नाशामध्ये स्वाभाविक नाश, आश्रय नाश आणि परतानाश. आश्रय नाश कशाला म्हणतात? एखाद्या भिंतीवर जर पेंटरनं चित्र काढलेलं असेल आणि ते चित्र ते चांगलं हुबेहूब रंगवलेलं असेल, व्यक्तीसारखी व्यक्ती त्या भिंतीवर त्या पेंटरनं हुबेहूब काढलेली असेल, त्या व्यक्तीचं त्या चित्राचं आयुष्य किती दिवस आहे प्रभाकर महाराज? किती दिवस? किती दिवस सांगा? भिंतीवरच्या चित्राचं आयुष्य किती दिवस? जोपर्यंत भिंत आहे तोपर्यंत ते चित्र आहे. ज्या दिवशी भिंत नष्ट होईल त्या दिवशी ते चित्र राहील. गेली भिंती चित्राची तो केवळ होय माती. जितकी दिवस त्या भिंतीचं आयुष्य आहे तितकेच दिवस त्या भिंतीवर असणाऱ्या चित्राचं आयुष्य असतं. ज्या दिवशी भिंतच संपुष्टात येईल त्या दिवशी ते चित्रही संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही. याला शास्त्राने आश्रय नाश, एखाद्याच्या आश्रयाने अवलंबून असणारा, त्याचा आश्रय संपुष्टात आल्यानंतर तोही वस्तू असेल
पदार्थ असेल आणि व्यक्ती असेल तीही संपुष्टात आल्याशिवाय राहत नाही. याला आश्रय नाश म्हणतात. दुसरा नाश आहे परता नाश. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे. उपजते नाशे नाशिले पुनरपि दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. जन्म झाला की मरण आणि मरण झालं की जन्म. जन्मने मरणे जन्मने मरणे याला परतानाश म्हणतात. आणि शास्त्रकार शंकराचार्यांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे भवतुसारे कृपया पारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. हा जन्मने मरणे याला परतानाश म्हणतात. तुकोबाराय त्यांच्या भाषेमध्ये सांगतात. वा वा. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित म्हणवोनी जीव भ्याला. जन्मने मरणे याला परतानाश म्हणतात. किंवा दुसऱ्या दृष्टीने जर विचार करायचा झाला, दुसऱ्याकडून होणारा नाश याला परतानाश म्हणतात. एखाद्याचं मरण जर दुसऱ्याच्या हातानं झालं तर तो आश्रय नाशामध्ये सुद्धा मोडत नाही, तो परतानाशामध्ये. आणि तिसरा स्वभाव हा जर देह आश्रय नाशाने नाही गेला, परतानाशाने नाही गेला, हा जाणार हा स्वाभाविकच नाश आहे. विठ्ठल जायाचे शरीर जाईल क्षणात,
कहा गोपीनाथ पावेची ना. 10:30 वाजले तरी गोपीनाथ पावेची ना. सर किती वाजेपर्यंत करायचंय? 12 वाजेपर्यंत. नाही नाही विठाला विठाला. असू द्या, आपल्याकडे फक्त अर्धा तास वेळ येतात आणि अर्ध्या तासामध्ये आपला सर्व चिंतन. कीर्तन वेळेवर तुम्ही चालू केलंय, वेळेवर सुरणं ही माझी जबाबदारी. विठाला विठाला. काय सांगू लागलो? जायाचे शरीर जाईल क्षणात कहा गोपीनाथ पावेची ना. शरीर जाणार आहे, स्वाभाविक नास आपण पाहतो. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा. वरी चर्म घातिले रे कर्म कीटकांचा सांधा. रवरव दुर्गंधी रे अमंगळतीचा बांधा. स्मरित्या हरिहरा शरण जाई गोविंदा. परिये दे मदालसा सोहम जो जो रे बाळा. मदालसा राणी आपल्या बाळाला उपदेश करत असताना बाळाला सांगते, बाळा हा देह नाश काय, हा कोणत्या ना कोणत्या नाशाने जाणार आहे. दोन्ही नाशामधून जर देह वाचला, आश्रयामधून जरी वाचला, परत्यामधून जरी वाचला, पण हा जाणार आहे हे स्वाभाविक आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर वर्णन करतात. शरीर जात आघवे हे नाशिवंत स्वभावे म्हणून त्वा झुंजावे पंडू कुमरा. जाणार हे स्वाभाविक नाश आहे, म्हणून नाशिवंत देह नाशिल हा जाना किंवा नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. विठाला आपण 9:45 वाजल्यापासून देह जाणार आहे, देह जाणार आहे, देह जाणार आहे. कोणत्या कोणत्या प्रकारानं जाणार आहे, कोणत्या कोणत्या नाश्यानं जाणार आहे हे आपण 10:30 वाजेपर्यंत चिंतन केलं. हे सर्वांना माहित आहे, माहितच आहे, पण सांगितलं. मग इतकं माहिती असून सुद्धा धन कुबेराचे आत्ता पाहिजे होतं प्रमाण. धन कुबेराचे. मग हे जाणारा देह आहे, पण या देहानं आपण काय करतोय? संसाराची गुजराण करतोय. संसार कसा भागेल ह्याचा आपण खटाटोप करतो. आज कुठून किती पाकिट आणायचं ह्याची खटाटोप सकाळी उठल्या उठल्या चालू आहे.
उठल्या उठल्या उद्या कुठला कार्यक्रम याची खटाटोप आहे. हा हा विठाला विठाला. शास्त्र सांगतंय दादा, तुम्ही या जीवनामध्ये कितीही मरमर करून जरी धन कमवलं ना, ते कोणाचं आहे? कुबेराचं आहे. कुबेराचं आहे. ते तुमचं नाही, माझं नाही. त्या धनाच्या पाठीमागे शास्त्रकार सांगतात 15 अनर्थ आहेत. 1-2 अनर्थ नाहीत, 15 अनर्थ आहेत त्याच्या पाठीमाग. पण जे तुम्ही धन आयुष्यामध्ये कमवलं ते तुमच्या शेवटी सोबत येणार नाही. धन मिळविले कोटी, सये नये रे लंगोटी. येताना मोकळ्या हाताने यावं लागतं आणि जाताना मोकळ्या हाताने जावं लागला. हा इथला नियम आहे महाराज. धन कोणा कामा आले, पहा विचारोनी भले, पहा विचारोनी भले, ऐसे सकळ सांगती, ऐसे सकळ सांगती. वा हा कोणा सांगती, कोणा सांगती. धन कोणाच्याच कामाला येत नाही, कोणाच्याच कामाला येत नाही. येताना मोकळ्या हाताने यावं लागतं आणि मोकळ्या हाताने जावं लागतं. कितीवधी कोट्यावधी जरी संपत्ती तुम्ही तुमच्या आयुष्यात येऊन कमवली दादा, पण जाताना काही सोबत येणार नाही. राजा सिकंदर होऊन गेला. सिकंदरानं जाताना तुम्हा आम्हाला सर्वांना उपदेश केला. राजा होता गड्या तो. राजा म्हटल्यानंतर काय कमी आहे त्याच्याकडं? कशाची कमी आहे? संपत्तीची कमी आहे, पैशाची कमी आहे, सैन्याची कमी आहे, सत्तेची कमी आहे, कोणतीच कमी त्याच्या जीवनामध्ये नसताना त्याला त्याच्या जीवनामध्ये धर्म कार्य करता आलं नाही. त्याच्या जीवनामध्ये त्याला सत्कार्य करता आलं नाही आणि त्याचा पश्चाताप त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासाला, तो एक एक श्वासासोबत त्याचा परिणाम, त्याचा पश्चाताप तो आठवून पश्चाताप करत होता. अरे माझ्याकडे काय कमी होतं? मी राजा होतो, या नगरीचा राजा. माझ्याकडे सोनं भरपूर होतं, संपत्ती भरपूर होती, सैन्य होतं, सत्ता होती, सर्व काही गोष्टी माझ्या जीवनामध्ये उपभोगण्याकरता होत्या. पण माझ्या जीवनामध्ये मला सत्कार्य करता आलं नाही, माझ्या जीवनामध्ये धर्मकार्य करता आलं नाही. या गोष्टीचा त्याला वारंवार शेवटच्या क्षणाला पश्चाताप होता. आणि जाता जाता त्यांनी त्यांच्या स्वकीयांना सांगितलं, अरे जाता जाता माझ्या जीवनात तरी मला काही करता आलं नाही, पण या जाता जाता जगाला मला उपदेश करायचा आहे गड्या. जाता जाता मला जगाला उपदेश करायचा आहे. माझा ज्या वेळेस मृत्यू होईल त्यावेळेस मला त्या ताटीवर बांधताना माझे हात असे बांधू नका, माझे हात असे मोकळे ठेवा. एका माझ्या हाताच्या बाजूला माझी जेवढी जीवनामध्ये कमवलेली संपत्ती आहे ती ठेवा आणि एका बाजूला माझं सैन्य, जे काय माझ्या राजाच्या उपभोगा करता ज्या काही वस्तू होत्या त्या ठेवा. आणि जाता जाता मला या जगाला सांगू द्या की माझ्या जीवनामध्ये एवढं कमावलंय मी.
पण जाताना मला मोकळ्या हातानं जावं लागतंय, म्हणून तुम्ही आम्ही कोणत्या ब्रह्मात आहात विठाला म्हणून जीवनात धन कमवून सोबत येईल अशी अपेक्षा कोणीच ठेवू नका, कारण शास्त्र सुद्धा सांगतंय धनाने भूमो पशवश्च गोष्टी भार्या गृहद्वारे जन स्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छन्ति जीव एकाः। जीवनात कमवलेलं धन धनाने भूमो भूमीमध्ये राहील, जीवनामध्ये तुमच्या म्हशी असत्याल, गायी असत्याल, काही प्राणी असतील, पशवश्च गोष्टी ते गोट्यामध्येच राहणार आहेत, भार्या गृहद्वारे अरे तुम्ही जिच्यावर आयुष्यभर बालाजी महाराज प्रेम केलं ती असणारी तुमची पत्नी तुमचा अंतकाळ झाल्यानंतर फक्त दरवाजापर्यंत असते, दरवाजापर्यंत। शास्त्र सांगते त्याच्या पुढे जनस्मशाने तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जोडवले मित्र, तुम्ही जोडलेले सोयरे सर्व तुमच्या सोबतीला कुठपर्यंत आहे? स्मशानापर्यंत, जनस्मशाने। मग त्याच्या पुढचा प्रवास शास्त्र सांगते देहश्चिताया। हा जो देह आहे ना, तुम्ही भल्या भल्यांसाठी झिजवलेला देह त्या चित्तेवर ठेवला जातो परलोक मार्गे। त्यावेळेस त्या देहाला अग्निडाग दिल्यानंतर कर्मानुगो गच्छन्ति जीव एकाः। तुमच्या जीवनात जे तुम्ही चांगलं कर्म केलं त्या कर्मानुसार तुम्हाला भोग भोगावे लागतात त्या देहाला, आणि तुमच्या जीवनामध्ये दुष्कर्म जर केला असेल तर मारिती तोडीती मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसार। तुमच्या जीवनात जर तुम्ही दुष्कर्म केलेला असेल तर तुम्हाला अशा प्रकारचा जाच सहन करावा लागेल। म्हणून मूळ मुद्दा आपला सांगण्याचा हाच आहे, जीवनात येऊन फक्त कमाई करा, नामचिंतनाची करा, भगवत सेवेची करा, भगवत भावाची करा। मग इतक्या वेळ जे मी देह जाणार आहे पटोपटो तुम्हाला साधू संतांचे पुरावे देऊ देऊ सांगतोय ते उगाच सांगतोय का? कारण कीर्तनकारानं त्या पुरावा असल्याशिवाय बोलू नये। पुराव्याशिवाय जो कीर्तनकार बोलतो त्याला पुरावा, कीर्तनकारालाच पुरावा म्हणतो मी। माझ्या जरा लक्ष देऊन ऐका, जो पुराव्या विना कीर्तनकार बोलतो त्याला काय करावा? पुरावा। पुरावा धरून बोलतो त्याला का पुरावा? आणि मग हे बी ज्याला कळत नाही त्याला पुरावाच। हरी विठ्ठल
देह जाणार आहे, पण जाणारा देह या देहानच भगवत प्राप्ती करून घेता येते दादा. याच देहानं आढळ स्थान तयार करता येतं, हे तुमच्या हातात आहे. या देहानच देव प्राप्ती सुद्धा करून घेता येते, याच देहानं. म्हणूनच महाराज म्हणतात या देहाचा विचार करू नका. हा जाणार आहे, नासकाय कुचकाय सगळं सत्य आहे, पण या देहानं जो देवाविषयीची तुमची भगवत भावना आहे ती माझं बी राहते की गड्या ते तात्या गोविंद बुवा कोष्टगावकर आपले गायक हो, ते फार मजेदार एक गोष्ट सांगतात. कीर्तन रंगाला यावं, भजन्यांची अशी दाटण व्हावी. मग आता 14 जरा पुढेच माईक असतात ना, सगळ्याच्या पुढे थोडेच माईक असतात. मग त्या कीर्तनकारानं कीर्तनातले असे सुंदर प्रमाण द्यावेत, एक एक माईकवाल्याने प्रमाण म्हणावं. जे माईकच्या ज्याच्या पुढे माईक नसते त्याला अशी गुदुगुदू गुदुगुदू गुदुगुदू. मला कधी चान्स लागते की गड्या, मला कधी चान्स लागते. आता ह्याच्या तालमीत माझं काही राहून जातंय काही की गड्या म्हणायचं घ्या चाललं गड्या टो दिवशी विठाला. तसं हे झालंय. पहिल्या चरणावर मला जायचंच नव्हतं, आता मला काही चान्स लागतंय का नाही की म्हणून ते दिला टोला.
असू द्या. काय सांगू लागलो? कीर्तन कीर्तन काय सांगू लागलो? माझं महाराज काय सांगू लागलो सांगा कड्या. मी विसरून गेलो तुमच्या नादात आता. असू द्या. या देहानं देव प्राप्ती करून घेता येते, या देहानं भगवत प्राप्ती करून घेता येते. मग हा देह जर गेला, महाराज तुम्ही देह जाऊ म्हणता ना, मग हा देह गेल्यानंतर आम्हाला भगवत विषयी भावना सद्भावना भाव कसा ठेवता येईल, कसा करता येईल? पण शास्त्र सांगते हा देह कोणाचा आहे? पंचभूताचा गोंधळ केला एकेटाई, मेळ लाविला सबळ अहंकार त्या पाठी, किंवा देहत वाणीला पाचाचा बोला बोला शेखी ज्याचा त्याशी देणे लागेल. पंचमहाभूतापासून तयार झालेला हा पिंड आहे. पंचमहाभूत कोणती असतील तर पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचतत्वापासून हा देह तयार झालेला आहे. ज्या दिवशी हा देह नष्ट होतो, हा देह कुठे जातो? त्या पंचतत्वातच विलीन होतो. विठ्ठला विठ्ठला म्हणून नामदेव महाराज म्हणतात हा देह पंचभूताचा आहे आणि गेल्यानंतर हा पंचभूतातच विलीन होणार आहे. पण देवाची सेवा करताना आम्ही देहानं जरी करू शकलो नाहीत, पण या पंचमहाभूताच्या द्वारा आम्ही भगवंताची सेवा करू. पृथ्वी तेजाच्या पृथ्वीच्या द्वारा आम्ही देवाला आसन तयार करण्याची सेवा करू. आप म्हणजे आकाश, आकाशाच्या द्वारा आम्ही प्रसाद रूपाने देवाला तयार राहू. तेजाच्या द्वारा आम्ही देवाच्या पुढे समय म्हणजे ज्योतीप्रमाणे तयार राहू. वाऱ्याच्या द्वारा नंतर आम्ही देवाला विंजन घालण्याचा सेवा देवाची करू. आम्ही 5 प्रकारे 5 तत्वाने आम्ही त्या भगवंताची सेवा करू. जरी आमचा देह गेला तरी आम्ही भगवंताची सेवा करू, पण त्याच्याविषयी असलेली भावना सद्भावना किंचितही ढळणार नाही. म्हणून महाराज म्हणतात देह जावो अथवा राहू. देह गेला काय आणि राहिला काय, पण आम्ही देवाविषयी असणारा भाव जीवनामध्ये कंचित सुद्धा ढळू देणार नाहीत. कारण परमार्थामध्ये मुख्य जर काय असेल तर तो भाव आहे. देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फार सेवित झाले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू वाता हात का. किंवा शास्त्रकार सुभाषितकार सांगतात भावेन देवम कलेया नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रु सख्येन मित्रं कृपया च पुत्रं ज्ञानेन मोक्षं वशमानयन्ति भावेन देवं. देवप्राप्ती करण्याकरता भाव हा अत्यंत आणि अत्यंत आवश्यक आहे. म्हणून तर ज्ञानोबाराय म्हणतात भाव बळे आकळे भाव बळे आकळे येरवी न आकळे बालू आता न आकळे विठाला विठाला
पाठातलं प्रमाण सांगत त्याचे भावबळे आकडे एरवी नाकडे करतळी आवळे तैसा हरी. परमार्थामध्ये मुख्य भाव आहे आणि भाव जर देवाविषयी असेल तर देवप्राप्ती होते. भावेन देवम कलेया नरेंद्रम. देवाला प्राप्त करण्यासाठी भाव लागतो. राजाला खुश करायचं असेल तर कला लागते. देवदास महाराज कला लागते. कलाकारांना राजा खुश होतो आणि सहकार्य करतो. कलेया नरेंद्रम धनेन कांता. सुभाषितकार सांगतात बायकोला खुश करायचंय ना काय लागत काय धनेन कांता. बायकोला खुश ठेवायचंय काय असावं लागतंय. बोला ना बोला 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 बोला. हा धन असावं लागतंय. ह्या लॉकडाऊन मध्ये त्यानं लईच वाट लावली बाबा. सवय बेकार लागलेली आम्हाला. रोज कुठून ना कुठून पाकिट नारळ बुक्का घ्यायची सवय लागलेली. रात्री झोपता त्या निवांत लागत नव्हती हो. माईच्या निवांत लागत नव्हती. ते रोजचे घेऊन लागलेले. शेवटी म्हणायचं बायकोला अगं उठ तिथं नारळ आहे गट. ते खुलं पाकिट माझ्या खिशात आहे. तिथला बुक्का घे कपाळाला लाव नारळाच्या घालून पाकिट दे. त्या बायकोनं रात्रीच्या मला झोप लागना केल्यानंतर ते पाकिट द्यावं खुलं तात्या ते खिशात घालावून मग गार. धनेन कांता असू द्या विनोदाचा भाग सोडा. धनेन कांता कपटेन शत्रू. शत्रूला वंश करायचं ना वश करायचंय. तो मोकळ्या आणि सख्य भावानं तो वश होत नाही. त्याला कपटच ठेवावं लागतं. शत्रू आहे तो तुमचा दुश्मन आहे तुमचा वैरी आहे. त्याला प्रेमाचं आलिंगन दिल्यानं तो तुमच्यासारखा होणार आहे थोडाच. त्याच्याविषयी तुमच्या अंतःकरणात कपट पाहिजे तेव्हाच त्याला तुम्हाला जिंकता येईल. कपटेन शत्रू सख्येन मित्रम. मित्र वश करायचा आहे त्याला तितकंच प्रेम द्यावं लागतं. तितकाच जिव्हाळा त्याच्याविषयी तयार ठेवला पाहिजे. त्याच्या संकट काळामध्ये तुम्ही केव्हा केव्हा धावून जाताल. त्याच्यावर जेव्हा जेव्हा संकट येईल तेव्हा तेव्हा तुम्ही त्याला जीव दिला पाहिजे. जीवाला जीव दिला पाहिजे. असं जर प्रेम तुम्ही त्या मित्रावर केलं तर तो मित्र तुमच्यासाठी काही पण करायला तयार होतो. शास्त्र सांगते मी सांगत नाही. सख्येन मित्रम कृपयाच पुत्रम. मुलगा वश करायचा असेल तर त्याच्यावर आपली काशवी नजर असली पाहिजे. कृपेची दृष्टी असली पाहिजे. कृपयाच पुत्रम. आणि शेवटी महाराज सुभाषितकार सांगतात ज्ञानेन मोक्षम वशमानयंती. मोक्ष प्राप्ती जीवनामध्ये करून घ्यायची असेल तर अज्ञानी राहून जमत नाही. त्याला ज्ञानच घ्यावं लागेल आणि त्या ज्ञानाच्याच द्वारा मोक्ष प्राप्ती होईल. अन्यथा मोक्ष प्राप्ती वाचून तुम्ही मुकलेले असाल. काय ज्ञानेविन मोक्षो नाही हा सिद्धांत. वेद बोले हात उभारून. ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होणार नाही. हे मीच होता की भावेन देवम. ह्याच्यामुळे आपलं झालं त्या श्लोकामुळे पुढं. देव प्राप्त करण्याकरता भाव लागतो आणि भाव असल्याशिवाय देव आपल्या जवळ येऊ शकत नाही. आमच्या कैलासवासी मातोश्री निर्गुणामाई यांच्या जीवनामध्ये भाव होता. किती भाव होता. अभंगच त्याच्यासाठी मला अभंग घ्यायचा होता सर. आता तरी पुढे हाचे उपदेश हे अभंग मी ठरवलं होतं आज घेण्यासाठी. पण ते थोडंसं हे सगळ्या त्यांच्या जीवनचरित्रावर जीवनपटावर थोडीशी नजर टाकून बघितली नाही गड्या मुलं. तिथं उपदेश करायसारखं काय. इथं नाही उपदेश करायचा नाही. उपदेशवर अभंग घेणं योग्य नाही. मग त्यांच्या जीवनाचा थोडासा जीवनचरित्र चरिपट त्याच्यावर मी थोडीशी नजर टाकली आणि त्या अनुषंगाने हा अभंग अचानक निवडला. त्यांच्या जीवनामध्ये भाव होता. किती भाव होता. त्यांनी देहाची खरंच या अभंगाच्या चाकोरीमध्ये तंतोतंत बसणाऱ्या म्हणजे आमच्या निर्गुणामाई. विठाला कथा काय चालू असते. कथेमध्ये भजन काय येतं आणि भजनामध्ये दोन्ही हात वर करून भजन करत 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 देह जातोय का राहतोय या अवस्थेवर होत्या का त्या नव्हत्या. त्या भजनामध्ये इतकं तल्लीन झाल्या आणि त्या भजनामध्ये तल्लीन होत होतच
स्वतःचा देह भगवंताच्या चरणी लीन केला, यालाच म्हणतात देह जावो अथवा रावो. हा हा हा. भजन करा. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. देह गेला काय राहिलाय काय, आमचा देवाविषयी असणारा भाव आम्ही किंचितही ढळू देणार नाहीत. हा साधू संतांनी केलेला उपदेश आहे. तो उपदेश आपण सर्वांनी आचरणात अनुग्रहात आणावा. हा झाला महाराजांच्या अभंगाच्या पहिल्या चरणातला कोणता नेम? कोणता नेम? कायिक नेम. मी सुरुवातीला सांगितलं ते अभंगामध्ये महाराज 3 नेम करतात. 3 नेम कोणता? कायिक. हा झाला पहिल्या चरणामध्ये महाराजांनी सांगितलेला कायिक नेम. आता राहिले 2 नेम. कोणकोणते? बोला बोला. कोणकोणते राहिले? मानसिक नेम राहिला आणि तिसरा वाचिक नेम राहिला. आता राहिलेले नेम पुढच्या वेळेस बघू. असं कुठं इथंच कुठं तरी बघू. विठ्ठल हा उपदेश आहे, संतांनी सांगितलेला आहे. ह्या मार्गाने आपण इतक्या वेळ जे चिंतन मांडलं, फार संतांच्या पुराव्याला धरून, संतांचे पुरावे देऊन आपण चिंतन मांडलं. खरंच ऐकलं पाहिजे आणि हे आचरणामध्ये तुम्ही आम्ही सर्वांनीच आणलं पाहिजे. कारण चांगलं ऐकलंच पाहिजे. चांगलं बरं सांगणार जरी, आता मी सर्वांपेक्षा लहान आहे, माझ्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, गुणानं, धनानं सगळे मोठे आहेत. सगळेच मोठे आहेत. माझ्यापेक्षा सगळ्याच गोष्टीनं सगळेच मोठे आहेत. पण सांगणारा बारका आहे. असेल बारका पण चांगलं सांगतोय ना. मग चांगलं ऐकावं लागेल ना. चांगलं ऐकलंच पाहिजे. विठ्ठला हो. कधी कधी ठीक आहे. सासू वरचढ असते घरामध्ये. सून सासरवासीनच असते. पण कधी कधी सुनेनं सुद्धा, म्हणजे सासूनं सुद्धा सुनेचं बोला ओ मावशी सासूनं सुद्धा सुनेचं काय केलं पाहिजे? मावशी ऐकलं पाहिजे. बोला ना राव, मी तुमचाच आहे. बोला. सासूनं सुद्धा सुनेचं ऐकलं पाहिजे. कारण सासा-सुनामध्ये जास्त भांडणं होतात. त्या भांडणाचं औषध माझ्याकडे मी घेऊन आलोय आज. दुसरीकडे कीर्तनाला गेल्यानंतर 20 रुपयाला ते औषध देतोय मी. 20 रुपयाला देतोय. पण लक्ष करून ऐका. पण आजच्या दिवस फुकट आहे. सगळ्यात फुकट आहे. कीर्तनासहित फुकट आहे. विठ्ठला या सगळ्या गोष्टीला बाहेर 10,000, 5,000, 7,000 सगळे असतात. अर्धाच्या गादीवर कशाला ते झालं झोपण बघा. ते असं आहे. पण आज सगळं फुकट आहे. सासू सुनाचे भांडणं न होण्यासाठी मी औषध घेऊन आलोय. ते फुकट आहे.
मी सांगतो, कीर्तन झाले सांगतो. का आता सांगू? सांगा. नाही, मावश्या नाराज आहेत माझ्यावर गड्या. आता सांगू का? सांगतो. हा सांगतो. फुकट आहे ना. मग फुकट म्हणलेस तर सांगाच म्हणणार. 2 ग्लास घ्यायचे. 2 ग्लासामध्ये, दोन्ही ग्लासामध्ये ग्लास भरून पाणी घ्यायचं. ऐका, लक्ष देऊन ऐका. पुन्हा जर काही घोटाळा झाला तर मला विचारायचं नाही. ऐकताना लक्ष देऊन ऐकायचं. 2 ग्लास घ्यायचे, दोन्ही ग्लासामध्ये पाणी घ्यायचं. सासू सुनाचे भांडणं लागले, तुम्ही लागली. आता त्यांच्या शिव्या फार मजेदार असतात, त्या इथे सांगण्याच्या लायकीच्या नसतात. त्या दोघींची तुम्ही लागली. सुरुवातीला सुनेनं काय करायचं ऐका. त्या ग्लासातला एक पाण्याचा घोट घ्यायचा, तोंडात ठेवायचा. तो गिळायचाही नाही आणि थुंकायचाही नाही. सासूने सुद्धा पाण्याचा एक घोट घ्यायचा, गिळायचाही नाही आणि थुंकायचाही नाही आणि तोंडात ते पाणी असं भरून बसायचं. सासूना तिकडं सुनं इकडून पलीकडून सासूना सुनं इकडून किती वेळ करणार आहे? झालं का नाही? लागू पडलं का नाही औषध? लागू पडलं. हा, एवढं केलं की सासा सोनाचे भांडणं होणार नाही. पण कधी कधी माझा सांगण्याचा उद्देश आहे, सासूला सुद्धा सुनेचं ऐकलं पाहिजे. कधी कधी लेकानं सुद्धा बापानं सुद्धा लेकाचं ऐकलं पाहिजे. चांगला असेल तर बापानं सुद्धा लेकाचं ऐकलं पाहिजे. कधी कधी मालकानं सुद्धा नोकराचं ऐकलं पाहिजे. चांगलं आहे ना, म्हणून ऐकलं पाहिजे. अरे कधी कधी महाराजांना सुद्धा समजाराचं ऐकलं पाहिजे. चांगलं जर सांगत असेल ना, ऐकलं पाहिजे. हमेशा भजने महाराजाचं ऐकतात, पण कधी कधी चांगलं जर असेल तर भजन्याचं सुद्धा महाराजानं ऐकलं पाहिजे. हमेशा महाराजांचं श्रोते ऐकतात, कधी कधी श्रोत्यांचं सुद्धा महाराजानं ऐकलं पाहिजे. अरे कधी कधी नवऱ्यानं सुद्धा बायकोचं ऐकलं पाहिजे. चांगलं असल्यानंतर सर्रास बायका ऐकतच नाहीत. हा त्यांचा स्वभाव आहे. पण कधी कधी एखादी पत्नी जर चांगला उपदेश करत असेल तर नवऱ्यानं नक्की तिचं ऐकलंच पाहिजे. मग तुम्हा मला साधू संत महाराज प्रत्येक भाषेमध्ये, कणखर भाषेमध्ये, मऊ भाषेमध्ये, प्रत्येक भाषेमध्ये तुम्हाला आम्हाला उपदेश करतात, चांगला उपदेश करतात. ते तुम्ही आणि आम्ही ऐकलाच पाहिजे. ज्ञानेश्वर चरणन सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये मानसिक नेम करतात. भगवंताचे देवाचे आम्ही मानसिक नेमाने सुद्धा चरण सोडणार नाहीत, कारण देवाच्या चरणाला अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणून ते चरणाविषयी आमचा मानसिक नेम आहे. 3ऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात, वदनी तुझे मंगळ नाम उदयी अखंडित प्रेम. वाचिक नेम 3ऱ्या चरणामध्ये महाराज करतात, भगवंताचं नाम आम्ही रात्रंदिवस घेऊ. हा आमच्या वाचेचा नेम असेल आणि हृदयामध्ये देवाविषयी दिवसेंदिवस आमच्या हृदयामध्ये प्रेम वृद्धिंगत होत राहील. हा आमचा झाला वाचिक नेम. आणि हे जे केलेले नेम आहेत नामदेवराव शेवटच्या चरणात सांगतात, नामा म्हणे केशी राजा, हे भगवंता, हे मायबापा, हे पांडुरंगा. हे जे आमच्या जीवनामध्ये आम्ही 3 प्रकारचे नेम केलेले आहेत, केला नेम चालवी माझा, हा 3 प्रकारचे केलेले आमच्या नेम तुमच्या कृपेने, तुमच्या असीम भगवत कृपेने आमची सिद्धीला जावेत. हेच महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात. झालेली वेडी वाकडी अल्पमतीने झालेली सेवा
श्री संत मोतीराम महाराज, श्री संत माधव बाबा, श्री संत मारुतराव महाराज, कैलासवासी सौभाग्यवती मातोश्री निर्गुणाबाई धेपडे यांच्या चरणकमली विराजमान अर्पण करून या ठिकाणी वाणीला पूर्णविराम देतो. जाता जाता एक सूचना आहे. आपल्या संप्रदायामध्ये ज्यांचं गायन क्षेत्रामध्ये फार मोठं नाव आहे, ज्यांनी कीर्तनामध्ये अनेक महाराजांचे कीर्तन त्यांच्या गाण्याने रंगले, एवढंच नाही, ज्यांच्या गाण्यामुळे कीर्तनकार मोठे झाले, असे आपले सर्वांचं भूषण गोपाळे बुवा सर्वांची परिचित मूर्ती आहे. यांचा गुणगौरव सोहळा दिनांक 28 जानेवारी हलगे गार्डन परडीला फार मोठ्या स्वरूपात होणार आहे. दुपारी गुरुजींनी याची कल्पना दिलेली आहे, पण माझं एक कर्तव्य, माझं एक थोडंसं फार देणं लागतं, म्हणून मला या ठिकाणी या कार्यक्रमाचा उल्लेख करावासा वाटतो. हलगे गार्डन या ठिकाणी सकाळी 9 ते 11 रामायणाचार्य ढोक महाराजांचं कीर्तन आहे आणि नंतर लाडगुरुजी महाराष्ट्रातले संपूर्ण कीर्तनकार, सर्व कलाकार मंडळी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक सर्वच क्षेत्रातील सर्व दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहे. सर्वांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहू. आम्ही सुद्धा आदल्या दिवसापासून तिथे मुक्कामालाच आहोत आपल्या सेवेसाठी. सर्वांनी त्या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा आणि झालेली सेवा आमच्या मातोश्री कैलासवासी निर्गुणाबाई यांच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्णविराम. 2 तास कोणीच काही भजन केलं नाही. आता थोडे थंडी जाते, आता 2 मिनटं सर्वांनी, फक्त 2 मिनटं, फक्त 2 मिनटं. तेव्हा ते शूटिंगवाला आहे ते श्रीशरण, तुझं नाव श्रीशरण बरोबर, हां, ते बिचारं 2 तास उभा टाकू प्रत्येकाच्या तोंडापुढे कॅमेरा न्यायला लागले. कोण कसं म्हणायलंय, पण कोणी तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव काही मला आतापर्यंत तर काही कळाले नाहीत आणि कधी कळतील याचा अंतही लागणार नाही. आता मला या 2 मिनिटांमध्ये सर्वांनी प्रसन्न चेहरे करून एकदा भगवत चिंतन करायचं आहे. 2 तास आपण भगवत चिंतन करा म्हणूनच कीर्तन केलंय ना. आता उगं 2 मिनिटं तरी करा, 2 मिनिटं तरी करा. सर्वांनी शाली अंगावरच्या काढून टाका, स्वेटर कानाला बांधले असले तर सोडून टाका, थंडी जाती पळून. सर्वांनी मन मोकळेपणानं 2 मिनिटं भजन करा. तुकाराम तुकाराम.